आणि यानंतर बोलतायत आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर नामदार उदयजी सामंत साहेब. आजच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित खासदार आदरणीय ज्योतिताई वाघमारे, माझ्यासोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी खासदार आणि शिवसेनेचे सरचिटणीस आदरणीय राहुलजी शेवाळे, आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय बाबाराजे निंबाळकर, अनिकेतराजे निंबाळकर, विश्वजितराजे निंबाळकर, त्यांचं फक्त तोंडावर स्तुती करत नाही, परंतु संपर्क प्रमुख म्हणून पद मिळाल्यानंतर आज या महाराष्ट्रातल्या सगळ्या संपर्क प्रमुखांमध्ये जे उजवं काम करतायत ते तुमचे संपर्क प्रमुख चंद्रहारजी पाटील, सह्याद्री भैया कदम, चंद्रकांतजी जाधव, विराजजी खराडे, व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, नव्यानं निवडून आलेले सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, नव्यानं निवडून आलेले सर्व नगरपालिकांचे सदस्य आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं मी आणि राहुल शेवाळे साहेब या महाराष्ट्रामध्ये 136 मतदारसंघांचा दौरा करतोय. आणि हा दौरा करत असताना आजचा दौरा हा आपले BLA किती झालेत, आपले पदाधिकारी किती आहेत, भविष्यामधली शिवसेना आपण कशा पद्धतीनं वाढवणार आहोत, भविष्यामध्ये जिल्ह्यातल्या शासकीय समित्यांवर शिवसैनिकांना कसं पाठवणार आहोत, जिल्ह्याच्या नियोजन मंडळाच्या समितीवर आपल्या जिल्ह्यातले कोण जाणार आहेत, या सगळ्याचा आढावा घेऊन आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना देणार आहोत. पण मला विशेषतः बाबाराजे तुमचा असेल, तुमच्या सर्व कुटुंबियांचा असेल, मनापासून कौतुक केलं पाहिजे, तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. कारण तुमच्या मतदारसंघातले 100% BLA हे पूर्ण झालेले आहेत. कारण चंद्रहारनी सांगितलं म्हणून आम्ही काही विश्वास ठेवत नाही. आम्हाला येतानाच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सोलापूरचा हा कागद हातामध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळं वाई विधानसभा असेल, सातारा विधानसभा असेल, पाटण विधानसभा असेल, कोरेगाव असेल, कराड उत्तर असेल, कराड मध्य असेल, सोलापूरमधले सगळे मतदारसंघ असतील, या मतदारसंघामध्ये नक्की BLAचं काम किती झालेलं आहे याचा कागदच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्याकडे दिलेला आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये येत असताना मी एवढंच सांगतो की रामराजे निंबाळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, बाबाराजेंच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्याची काहीच आवश्यकता नाही. एवढा हा सक्षम मतदारसंघ आहे. मी मगाशी सहजपणानं निंबाळकर साहेबांना गाडीत विचारलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले लोक पुढारी आम्हाला सांगतात की साखर कारखान्यावर चला, साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर चला, सूतगिरणीच्या गेस्ट हाऊसवर चला. पण मला निंबाळकर साहेबांच्या साक्षीनं सांगावं असं वाटतं की ते आम्हाला एका कंपनीच्या गेस्ट हाऊसवर घेऊन गेले. आणि कंपनीच्या गेस्ट हाऊसवर घेऊन गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जगामध्ये पोटॅशियम बनवणारी जगातली 3 नंबरची कंपनी जी आहे ती आपल्या परिसरामध्ये कार्यरत आहे. आजपर्यंत महाराष्ट्र साखर कारखानदारांचा महाराष्ट्र म्हणून आम्ही ओळखत होतो. पण जगातला 3 नंबरचा कारखाना निंबाळकर साहेब तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये उभा केला. त्याच्यामुळे उद्योग मंत्री म्हणून मी सांगतो
की साखर कारखानदारांचा पश्चिम महाराष्ट्र तर आहेच, परंतु जगाला पोटॅशियम देणारा देखील पश्चिम महाराष्ट्र हा तुमच्या निमित्तानं तयार झाला, हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. तिथे गेल्यानंतर माझ्या काय लक्षात आलं, त्यांनी सांगितलं की 500, 600, 1000 लोक तिथं काम करतायत. पण हे सगळं करत असताना अजून त्यांना त्यांची कंपनी वाढवायची आणि अजून देखील त्यांना रोजगार निर्माण करून द्यायचा आहे. मी तिथंच सांगितलं की अशा पद्धतीनं जगातल्या 3ऱ्या नंबरच्या कंपनीला MIDC जर जागा लागणार असेल तर येत्या महिन्याभरामध्ये त्यांना सगळी लागणारी जागा आमच्याकडनं दिली जाईल आणि जास्तीत जास्त बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं केला जाईल. फलटणकरांची अजून एक मागणी होती, अतिरिक्त फलटण MIDC व्हावी अशा पद्धतीची भूमिका विशेषतः रामराजे निंबाळकर साहेब असतील आणि सर्वच निंबाळकर कुटुंबियांनी माझ्याकडे मांडली. त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा झाला. एकनाथ शिंदे साहेबांनी देखील शब्द दिला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. पुढच्या काही दिवसात ही तुमची MIDC मंजूर करण्यामध्ये आम्हाला यश येणार आहे. आताच मला सांगण्यात आलं की शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहेत, पण मी या व्यासपीठावरनं सांगतो की शेतकऱ्यांना नाडून, शेतकऱ्यांवर जबरदस्ती करून कुठेही जमीन संपादित केली जाणार नाही. उलट शेतकऱ्यांना जे पाहिजे ते देऊन आम्ही जमीन संपादित करू आणि येत्या काही दिवसामध्ये तिथे MIDC निर्माण करू. शेवटी अशा गोष्टी केल्यानं देखील शिवसेनेला ताकद मिळणार आहे. असे उद्योग उभे राहिल्यानंतर देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताकद मिळणार आहे. पण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अजून एक मला विनंती करायची आहे. आज आपण एका लोकसभेचा जर अभ्यास केला आणि प्रामाणिकपणाने लोकसभा मतदारसंघामध्ये BLA जर आपण तयार केले आणि त्या BLA मध्ये महिला असतील, युवा वर्ग असेल याचा जर समावेश झाला तर एका लोकसभा मतदारसंघामध्ये 16,500 पदाधिकारी हे शिवसेनेचे तयार होऊ शकतात आणि 16,500 पदाधिकारी एका लोकसभेमध्ये तयार करणारा हा शिवसेना एकमेव पक्ष ठरेल. यासाठी आपण भविष्यामध्ये काम केलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल की भारतीय जनता पक्षाचे जे 2 खासदार निवडून आले होते ते अटल बिहारी वाजपेयी साहेबांना एक प्रश्न विचारण्यात आला होता, या 2 खासदारांपासून तुम्ही 200 खासदारांपर्यंत कसं पोहोचणार आहे. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितले की वंदनीय बाळासाहेबांची जी संघटना आहे शिवसेना आणि शिवसेनेचं शाखा प्रमुख हे जे पद आहे आणि शाखा प्रमुख ही जी रचना आहे ही जर आम्ही भाजपामध्ये देशपातळीवर लवकरात लवकर जर करू शकलो तर देशातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी बनू शकतो, हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितलं होतं. आपलं सगळं त्यांनी स्वीकारलं. मग आपण कुठं कमी पडतोय हे आपण सगळ्यांनी मिळून बघितलं पाहिजे. अजून एक आठवण करून देतो, शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेनंतर शरद पवार साहेबांना एक प्रश्न विचारण्यात आला की काँग्रेसमधनं बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना होते, तुम्ही पक्ष कसा वाढवणार आहोत. एका वाक्यात शरद पवार साहेबांनी उत्तर दिलं, ज्या पद्धतीनं शिवसेना शाखेवर जाऊन पक्ष वाढवते, तिथला शाखा प्रमुख सामाजिक काम करून पक्षाला त्रास देतो, ताकद देतो, त्याच पद्धतीनं भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या पद्धतीनं शाखा प्रमुखांचं जाळं विणते त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता शाखाचं जाळं विणणार आहे आणि त्याच्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी करणार आहे. या 2 गोष्टी सांगण्याचा मतितार्थ फक्त एवढाच आहे, आपल्या शिवसेनेकडनं अनेक पक्ष शिकले, मोठे झाले, सत्तेमध्ये आले, मग आपलं काय चुकतंय हे आपण आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आज काही मतदारसंघामध्ये 74% BLA झालेत, काही मतदारसंघामध्ये 78% BLA झालेत, ज्या मतदारसंघामध्ये 100%, 99%, 98% BLA झालेत त्यांचं मनापासून शिवसेनेच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्याच्या वाटचालीला देखील मनापासून शुभेच्छा देतो. पण शेवटी हा जो प्रवास आहे पक्षाचा, हा आपल्याला जर मोठ्या ताकदीनं पुढे न्यायचा असेल तर जो आपला BLA आहे हा 100% सक्षम असला पाहिजे. मग याला सक्षम करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब काय करणार आहेत हे देखील सगळ्या BLAना माहिती असलं पाहिजे.
तसं BLA म्हणजे आपला बूथ प्रमुख, आणि जो बूथ प्रमुख आहे हा शिवसेना पक्षाचा कणा आहे. मी आज एवढंच सुतोवाच करतो की जे आपले 2.25 लाख BLA महाराष्ट्रामध्ये येतील त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेब भविष्याच्या कालावधीमध्ये करणार आहेत. आणि असं करणारं देशातलं एक नंबरचं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब ठरणार आहेत. एवढ्या ग्रासरूटला जाऊन, एवढ्या बूथ प्रमुखापर्यंत जाऊन त्याची काळजी घेणारं नेतृत्व हे देशात जर कुठचं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. आणि यासाठी आपल्या बूथ प्रमुखांची जबाबदारी आहे की जर माननीय एकनाथ शिंदे 24 तासापैकी 18 तास 20 तास काम करतायत तर त्यांच्या पक्षाच्या बूथ प्रमुखांनी दिवसातनं 2 तास केलं तरी चालेल. आणि ते जर 2 तास आपण काम केलं तर भारतातनं सगळ्यात जास्त उभारी घेणारा पक्ष म्हणून शिवसेना ही नावारूपाला येईल. आणि त्याचं नेतृत्व माननीय शिंदे साहेबांकडे आहे, म्हणून आपल्याला देखील अभिमान वाटेल. या सगळ्या गोष्टी करत असताना या सगळ्या पक्षाच्या गोष्टी लोकांपर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजेत. आज आम्ही राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करतोय. आम्ही जी केलेली विकासाची कामं आहेत, आम्ही केलेली जी काय विधायक कामं आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी बूथ प्रमुखांची जबाबदारी आहे. आणि मगाशी देखील मी निंबाळकर साहेबांना गाडीत सांगत होतो की आपल्या पक्षामध्ये गटबाजीला आपण थारा द्यायचा नाही. आपल्या पक्षामध्ये मतभेदाला आम्ही थारा देणार नाहीत. सोलापूरची सगळी कार्यकारिणी माझ्या माहितीप्रमाणे चंद्रहार पाटील साहेबांनी बरखास्त केलेली आहे. पुढच्या 30 दिवसामध्ये आपल्याला सगळे पदाधिकारी नेमायचे आहेत आणि ते पदाधिकारी गटबाजी करणारे नाहीत तर कार्यकर्त्यांना ताकद देणारे असले पाहिजेत. अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपल्याकडे 2 उदाहरणं अशी आहेत की ज्यांनी संघटनेमधला दरारा कायम ठेवलेला होता, ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या आदर्शानं आपण काम करतो, ते धर्मवीर आनंद दिघे साहेब देखील ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते. आणि आपले तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब देखील ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते. जिल्हा प्रमुखांचा दरारा काय असला पाहिजे हे शिवसेनेमध्ये आनंद दिघे साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. मला तर असं वाटतं की जिल्हा प्रमुखांनी आमदारांच्या, खासदारांच्या गाडीची दारं उघडण्यापेक्षा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा विचार आणि शिवसेनेचा विचार हा आपण तळागाळापर्यंत नेला आणि आमदार देखील आदरानं शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला घाबरला पाहिजे. एवढी जर जिल्हा प्रमुखानं ताकद निर्माण केली तर कुठचाही माईचालाल या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला पराभूत करू शकत नाही. एवढी ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण जसं जिल्हा प्रमुखांना मान मिळाला पाहिजे तसा जिल्हा प्रमुखांनी बूथ प्रमुखांना पण मान दिला पाहिजे. कारण तुमचा जिल्हा प्रमुख म्हणून जो काय डोलारा उभा राहणार आहे तो या सगळ्या बूथ प्रमुखांच्या, शाखा प्रमुखांच्या ताकदीवर उभा राहणार आहे. त्याच्यामुळे गट प्रमुख असतील, बूथ प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, यांचा देखील मान सन्मान हा 100% शिवसेना पक्षाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे. आणि आता तर आम्ही निर्णय घेतलाय पक्ष म्हणून की आता ह्याचा डावा आहे त्याचा उजवा आहे म्हणून पक्षामध्ये पद मिळणार नाही. आता जो सक्षमपणानं काम करेल, जो सक्षमपणानं शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विचार हा प्रामाणिकपणानं गटबाजी न करता तळागाळापर्यंत पोचवेल, तोच आता भविष्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पदाधिकारी असणार आहे. याची देखील अनेकांनी नोंद घेतली पाहिजे. मला आठवतं मी एका संघटनेमध्ये काम करायचो आणि संघटनेमध्ये काम करत असताना मी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष होतो. आणि जिल्हाध्यक्ष म्हणून राहुलजी मी एका तालुक्यामध्ये सभेला जायचो. 5 वर्ष आम्ही अनुभव घेतला. मी नाव तालुक्याचं घेत नाही, नेते मंडळींचं घेत नाही. सकाळी 10 वाजता जर मिटिंग लावली तर ते तालुक्याचे नेते सांगायचे, साहेब यायला गाडी नाही लवकर म्हणून लोक आली नाहीत. आणि 5 वाजता मिटिंग लावली तर ते म्हणायचे 5 नंतर जायची गाडी नाही म्हणून लोक आली नाहीत. धड सकाळच्या मिटिंगला पण लोक नाहीत आणि धड संध्याकाळच्या मिटिंगला देखील लोक नाहीत. पण ज्या नेत्यानं हे केलं तो त्याच्या पूर्ण 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य देखील होऊ शकला नाही. असं केल्यामुळे आपण पक्षाला फसवत नाही तर आपण स्वतःला फसवत असतो. याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आता मी आणि राहुल शेवाळे साहेब येताना गाडीमध्ये चर्चा करत होतो की आता पदाधिकाऱ्यांची यादी साहेबांकडे कशी पाठवायची. तर मी म्हटलं आज बैठकीमध्ये जो सगळ्यात मोठा हार मला घालेल आणि तुम्हाला घालेल त्याचं नाव आपण पाठवून देऊ.
तर ते म्हणले असं अजिबात चालणार नाही. जो मोठा हार घालेल तो शेवटच्या नंबरला, पण जो खाली बसलेला असेल पण साहेबांचं काम प्रामाणिकपणानं करत असेल त्याला उचलून आता व्यासपीठावर बसवण्याची भूमिका शिवसेना म्हणून आम्ही सगळे घेणार आहोत. ही राष्ट्रीय सरचिटणीसांची देखील भूमिका आहे. त्याच्यामुळे माझ्या मनोगतातनं अनेक पदाधिकाऱ्यांना कळलं असेल की सारखं आता मुंबईला येऊन उपयोगाचं नाही. मुंबईला यायची गरज काय? मुंबईला येऊन सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख, सातारा जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख, माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख हा मुंबईमध्ये येऊन रत्नागिरीमध्ये कशी काय संघटना वाढू शकतो? तर मी एका जिल्हा प्रमुखाला मी मध्यंतरी विचारलं मंगळवारचं, अरे बाबा तू का मुंबईमध्ये आलाय? ते म्हणलं साहेब कॅबिनेट आहे. मला कळायलाच तयार नाही कॅबिनेटला जिल्हा प्रमुख बसायला लागले की कॅबिनेट मंत्री बसायला लागले. पण साहेबांनी हा देखील निरोप दिलेला आहे, ठीक आहे कॅबिनेटच्या दिवशी तुम्ही आला, तुमची कामं करून घेतली मतदारसंघातली, याच्याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही. पण सोमवारपासून शनिवारपर्यंत ठाण मांडून मुंबईमध्ये बसायचं आणि तिथं मंत्रालयामध्ये जाण्यापुरता जिल्हा प्रमुख पदाचा वापर करायचा, हे आता साहेब शिवसेनेमध्ये होऊ देणार नाहीत. हा साहेबांचा संदेश घेऊन आज आम्ही सोलापूरमध्ये आलेलो आहोत. त्याच्यामुळं असं जर कोण करणारे पदाधिकारी असतील तर त्यांनी वेळीच सुधारावं, ही माझी हात जोडून त्यांना विनंती आहे. आणि या मंडळींचा आता वापर करून घेतला पाहिजे आपण. निंबाळकर साहेब, तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींचा आम्ही पक्षासाठी वापर करून घेतला पाहिजे. कारण या मतदारसंघामध्ये रेडीमेड पक्ष आमचा वाढलेला आम्हाला मिळालेला आहे. तुम्ही यायच्या अगोदर आमची संघटना काय होती हे देखील आम्हाला माहिती आहे. संघटना नव्हती अशातला भाग नाही, संघटना होती. पण तुमच्या येण्यानं, तुमच्या साहेबांवरच्या प्रेमामुळं आणि शिवसेनेत आल्यामुळं आज 100% भविष्यातला इथला आमदार हा शिवसेनेचा होईल अशा पद्धतीची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे. आणि काही मतदारसंघामध्ये तर मी आणि राहुल शेवाळे मुद्दाम होऊन जाणार आहोत. काही लोक सांगतात पदाधिकारी करायचे नाहीत, माझ्याशिवाय पदाधिकारी होऊ शकत नाहीत, मी सांगेन तेच पदाधिकारी करायचे, मी सांगितलेले जर पदाधिकारी केले नाहीत तर असं होईल नाही तसं होईल. असे काही मतदारसंघ आजूबाजूमध्ये नक्की आहेत. पण पुढच्या आठवड्यात मी आणि राहुल शेवाळे साहेब मुद्दाम त्या मतदारसंघामध्ये जाणार आहोत. आणि कोण पदाधिकारी करायला देत नाही, कारण ते मुंबईचे आहेत आणि मी कोकणातला आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचा पदाधिकारी कोण करायला देत नाही अशी कोणामध्ये जर घमेंड असेल तर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी आणि राहुल शेवाळे साहेब भले ठाण मांडून बसू, पण सगळेच्या सगळे BLA करून दाखवू, किती मोठा आमच्या समोर नेता असला तरी. त्याच्यामुळे ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. मी असं म्हणत नाही की समोरच्या पक्षाच्या लोकांबरोबर संबंध ठेवू नका, पण ते संबंध आपल्या शिवसेना पक्षाला बाधक ठरतील अशा पद्धतीचे संबंध असता कामा नयेत. मला काहीतरी मिळणार आहे म्हणून आपला पक्ष दावणीला बांधायचा, हे आता पुढच्या कालावधीमध्ये शिवसेनेमध्ये चालणार नाही. साहेबांनी आम्हाला भरभरून दिलंय, तुम्हाला भरभरून दिलंय, विकासाला भरभरून दिलंय. आता शिंदे साहेबांना देण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळं BLA आपले 100% झाले पाहिजेत, शाखा प्रमुख आपले झाले पाहिजेत, गटप्रमुख आपले झाले पाहिजेत. अशा पद्धतीनं 30 दिवसात चंद्रहारची आपल्याला बांधणी करायची आहे. आणि तुम्ही तर खरं पेलवान आहात हो चंद्रहार पाटील साहेब, तुम्ही तर पेलवान आहात. मी ऐकलंय की या परिसरामध्ये पेलवानांची संख्या फार मोठी आहे. पाडा मतदारसंघामध्ये आहे ना. मग कुठे गेले सगळे पेलवान? सगळ्या पेलवानांना बाहेर काढा, म्हणजे मारामारी करायला नाही, पण सगळे पेलवान जे तुमच्यावर प्रेम करतात, जे शिवसेनेवर प्रेम करतात, या सगळ्या लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला पाहिजे. ही भविष्यातली भूमिका चंद्रहारजी तुम्हाला घ्यावी लागेल, कारण तुम्ही तेवढ्या ताकदीनं त्या कुस्तीसाठी देखील केलेला आहे. चंद्रहारजींकडे बघितल्यानंतर मला देखील व्यायाम करावा असं वाटतो, पण ते त्यांना बघेपर्यंत निघून गेल्यानंतर आमच्या इच्छा निघून जाते. पण आज तुमच्याकडे ताकद आहे, तुम्ही या सगळ्या लोकांना एकत्र करू शकता. आणि एवढ्याच लोकांना जर महाराष्ट्रातल्या सगळ्या कुस्तीगिरांना तुम्ही एकत्र करू शकता तर ती मोहीम भविष्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये राबवावी लागेल. आणि ही राबवताना एकमेव कारण आहे की शिवसेनेला बळकटी देणं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे हात मजबूत करणं. जास्त वेळ मी काय तुमचा घेत नाही. अनेक मतदारसंघामध्ये BLAचं अतिशय चांगलं काम झालेलं आहे. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत. आता त्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका कायम ठेवायच्या की त्याच्यामध्ये काही बदल करायचे हे तालुका स्तरावर बसून आम्ही सगळं ठरवणार आहोत. पण माझी आपल्याला विनंती एवढीच आहे की भविष्यामध्ये जे कोण पदाधिकारी होतील, जे कोण
त्यांनी आजच संकल्प करा की मी पक्षाला 2 तास देणार आहे. मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना 2 तास देणार आहे. जर माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्यासाठी 20-20 तास देत आहेत, आपल्यासाठी श्रम करतायत, आपल्यासाठी कष्ट करतायत, तर आपली देखील जबाबदारी आहे की पक्षासाठी श्रम करणं, पक्षासाठी कष्ट करणं आणि साहेबांना असलेला अपेक्षित शिवसेना पक्ष आपण तयार करून दाखवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आपण अतिशय जबाबदारीनं पार पाडाल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर ज्योती अरे तुमच्या भावना ह्या मी समजू शकतो, पण माझ्या प्रकृतीला झेपतील असे मला जर प्रश्न सांगितले तर मी त्याच्यावर मार्ग काढू शकतो. ऐका ना, मी तेच सांगतो. तुम्ही मांडलेल्या भावना मी एकनाथ शिंदे साहेबांकडे नक्की पोहोचवतो. आणि दुसरं एक सांगतो, निंबाळकर साहेबांना जर काय पद मिळालं तर आम्हाला दुःख अजिबात नाही, उलट आनंदच आहे. पण जे आमच्या हातात आहे ते आम्ही बोलू शकतो. पण तुम्ही केलेली भावनिक अपेक्षा ही माननीय शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आज मी आणि राहुल शेवाळेंनी स्वीकारलेली आहे. एवढंच या बैठकीच्या निमित्तानं सांगतो. आणि हे सांगत असताना ही अपेक्षा देखील व्यक्त करतो. आज महिला भगिनी देखील निवडून आलेल्या भरपूर आहेत. तर माझी त्यांना देखील एक विनंती आहे, या महिला भगिनींसाठी जे योगदान माननीय मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे, हे आपण घराघरामध्ये प्रत्येक महिलेपर्यंत जाऊन पोहोचवलं पाहिजे. महिला भगिनींना सांगितलं पाहिजे की या देशातला ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. उच्च शिक्षणासाठी मुलीला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. लखपती दिदी बनवण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. ग्रामीण भागातल्या एसटीतनं प्रवास करणाऱ्या महिलांचं तिकीट अर्ध्यावर आणण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. हे सगळे निर्णय जे महिला भगिनींसाठी घेतलेले आहेत हे देशात कुठच्याही नेत्याने घेतले नव्हते, ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले. म्हणून महिला भगिनींची जबाबदारी मोठी आहे की आपण सगळ्यांनी घराघरामध्ये जाऊन आमच्या महिला भगिनींना सांगितलं पाहिजे की तुमच्या सख्या भावापेक्षा प्रेम जास्त जर कोणी केलं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्यावर केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी ह्या योजना आपल्याला दिलेल्या आहेत. त्या देखील प्रचारामध्ये महिला भगिनींनी सामील व्हावं ही माझी सूचना, माझा विनंती आहे. आणि युवा सेनेला देखील सांगायचं आहे की युवा सेना ही फक्त सत्कारापुरती मर्यादित राहून उपयोगाची नाही. युवा सेनेकडनं देखील शिवसेनेच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. युवा सेना हा देखील शिवसेनेचा कणा आहे. त्याच्यामुळे तुमची आक्रमकता, तुमची विषय मांडण्याची पद्धत ही देखील पक्षाला उभारी देत असते. मी देखील एका युवक चळवळीतनं आज उद्योगमंत्री पदापर्यंत पोहोचलेलो आहे. त्याच्यामुळे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुसतं कागदावर पदाधिकारी करण्यापेक्षा जे रस्त्यावर उतरतील, भले सरकार असताना सरकारचा एखादा प्रश्न आपल्याला पटला नाही तर सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची ताकद देखील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असली पाहिजे. अशी चांगली युवा सेना या जिल्ह्यामध्ये आपण उभी करावी एवढीच विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.